एका छोट्या गावातून आलेली शेतकरी कुटुंबातली वयाच्या 22व्या वर्षी मुलगी पुण्यात येते आणि पुण्यात येऊन ती 1 वर्ष अभ्यास करून पोलीस होते. खरंच एक आदर्श घेण्यासारखा विषय आहे की जिथं ज्या गावामध्ये 70-80% मुलींचे बालविवाह होतात आणि त्या बालविवाहाच्या एवढ्या टप्प्यातून एवढ्या गरिबीतून शेतकरी कुटुंबातून पुण्यासारख्या ठिकाणी येऊन अभ्यास करायचा आहे आणि 1 वर्षभरात तुमचं पोलीस म्हणून सिलेक्शन होणं ही खरंच अभिमानाची बाब आहे. आपल्यासोबत सोनाली भोसले आहे, जिचं वय 22 वर्ष आहे, जी पिंपरी चिंचवडमध्ये पोलीस शिपाई म्हणून निवड झालेली आहे तिची. आणि तिनं कसा अभ्यास केला होता, कसं काय एवढ्या त्या मानानं सहजासहजी, लय सहजासहजी नाही झालेलं, परंतु त्या मानानं सहजासहजी सिलेक्शन झालेलं आहे. आणि इतरांना ती काय सांगणार आहे, तिचा सल्ला एकदा ऐका, कारण आता पोलीस भरती बऱ्यापैकी होऊन गेलेली आहे. विद्यार्थी काही गोंधळात आहेत, काहींनी सोडून दिले, काहींना नव्यानं करायचे. तर जे लोक सक्सेस झालेत त्यांचं सुद्धा स्वतः एकदा ऐका की त्यांचं काय म्हणणं आहे आणि काय आपण बदल केले पाहिजेत. सोनालीला आपण एक एक प्रश्न विचारणार आहोत. तुमच्या मनातले प्रश्नच आमच्याकडे आहेत आणि त्या प्रश्नानुसार ती उत्तर देईल. त्यानुसार तुम्ही तुमचं ठरवा, कारण प्रत्येकाचा संघर्ष वेगळा आहे. करायचं की नाही हा तुमचा तुमचा प्रश्न आहे. ज्या विद्यार्थ्यांची संधी आता हुकून गेली आणि त्यांना असं झालंय की आता करू की सोडून देऊ, अशा वेळेस कन्फ्युजन होतं. त्यामुळे तुम्ही ह्या ज्या लोकांचं सिलेक्शन झालं ह्यांच्या मुलाखती पहा, ह्यांना प्रत्यक्ष भेटा की बाबा तुमचं काय पहिल्याच अटेम्प्टला सिलेक्शन झालं का, डायरेक्ट काही गोष्टी होत आहेत का, अचानक होतंय का, नशिबाचाच भाग आहे का, फक्त कष्ट करावे लागतात. ह्या सगळ्याच गोष्टी त्यातून क्लिअर होत असतात. सोनालीला आपण एक एक प्रश्न विचारणार आहोत. तुझं गाव काय, गाव कोणतं, तुझं नाव सगळं सांग आणि तुझी कौटुंबिक पार्श्वभूमी सांग. माझं गाव तांबेवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. एक छोटस गाव आहे, बारामती पासून 25 किलोमीटर. आणि माझं पूर्ण नाव सोनाली विलास भोसले. माझे पप्पा शेती करतात. म्हणजे मी असे 4 जण मिळून आहोत. म्हणजे 4 मुलं आहेत 4 त्यांना. भावंड आहोत. आणि ताईचं लवकर लग्न झालं, त्यामुळे पप्पांनी मला आणि माझ्या बहिणीला शिकवलं. आणि आता पोलीस झाली तर कसं वाटतंय तुला, कसं वाटतंय, घरच्यांना कसं वाटतंय? खूप छान. शब्दात नाही सांगू शकत. कारण काय असतं, तुमचं यश लहान आहे की मोठं ते तुमच्या परिस्थितीनुसार ठरत असते. ज्या गावामध्ये 70-80% बालविवाह होतात, मुलींना मुळात शिकण्याची संधीच मिळत नाही, त्या गावातून एक पोलीस शिपाई होणं सुद्धा खूप मोठी अचिव्हमेंट असते. उद्या पुण्या मुंबईतून अनेकदा IPS सिलेक्ट होतात, परंतु त्या पुण्याची आणि मुंबईची आणि एका छोट्या गावाची कुठेही तुलना नसते. ही गोष्ट लक्षात घ्या की यश छोटं आणि मोठं ह्याच्यापेक्षा तुमची परिस्थिती काय आहे ते खूप महत्वाचं असते. आता किती दिवस तू अभ्यास केलायस? तर 2024 ला अभ्यास करत होती, 3 महिने कॉलेज करत करत भरती केलेली. पण पेपरला जायला उशीर झाला, त्यामुळे ती सोडून दिलं. हा विषय कुठे झालेला? पिंपरी चिंचवडच. पिंपरी चिंचवडला लेखी परीक्षेला बसलीये, 3 मिनिटं परंतु लेखी परीक्षेला तिथं पोहोचायला 2-3 मिनिटं उशीर झाला म्हणून आतच एंट्री मिळाली नाही आणि तिथं तिचं सिलेक्शन हुकलं. आता ठीक आहे, जे नियम आहेत शासनाचे त्याच्यानुसार ती लेट पोहोचली, त्यांनी गेट बंद केलं, सिलेक्शन नाही झालं, विषय संपला. परंतु ती थांबली नाही. मग कारण काही असू शकतं की तुम्ही वेळेला पोहोचलाच नाहीत किंवा तुम्हाला पोहोचून कमी मार्क मिळाले, तुमचं सिलेक्शन नाही झालं, तुम्हाला इंजुरी झाली, काहीतरी कारण असतं, त्यामुळेच आपलं कुठेतरी आपल्या हातात अपयश येत असतं. तसं सोनाली तिथं मैदानी चाचणी पास झाली, परंतु लेखी परीक्षेलाच वेळेला पोहोचली नाही. आता अशी एखादी अपवादात्मक गोष्ट असते की अशी घडत असते, तशी सोनालीचं घडले. पण ती थांबली नाही, तिने लगेच पुढच्या परीक्षेला चालू केलं होतं आणि ज्या ठिकाणी ती पोहोचू शकली नाही त्याच ठिकाणी तिने पुन्हा फॉर्म भरला आणि तिथंच सिलेक्शन करून आणले. त्यामुळे ती एक खरंच अभिमानाची गोष्ट आहे की एखादं म्हणलं असतं याला पिंपरी चिंचवडवाल्यांनी मला आत घेतलं नाही, तिथं फॉर्मच भरायचं नाही, पण सोनालीने तिथंच फॉर्म भरला आणि तिथंच तिचं सिलेक्शन झालेले. टोटल किती दिवस अभ्यास केलाय? 6 महिने, म्हणजे प्रॉपर वर्षभर. 1 वर्षभर प्रॉपर अभ्यास केलाय. आणि मागची जेव्हा एक्झाम दिली होती त्याच्या आधी किती दिवस केला होता? ती 3 महिने केलेलं. बरं, म्हणजे तेव्हा फक्त एक्झाम देणार होती, सिलेक्शन होणार नव्हतं असं? पण कॉलेज चालू होतं ना. कॉलेज चालू होते. बरं, ठीक आहे. आता म्हणजे तू ह्या मागच्या 1 वर्षभर प्रॉपर अभ्यास केलाय, ती तेव्हाच 3 महिने, पण तेव्हा काय अभ्यासक्रम कळायलाच गेला असं. ह्या फिजिकलला किती मार्क आले? 50 पैकी 50. माळकरी मुलगी आहे, विठ्ठलाची भक्त आहे, तुम्हाला गळ्यातही माळ दिसत असेल, परंतु प्युअर व्हेज वाले सुद्धा ग्राउंडला चांगले मार्क घेतात. तुम्हाला ग्राउंडला मार्क घेण्यासाठी एकदम तुम्ही नॉन व्हेजच खाल्लं पाहिजे, सकाळ संध्याकाळ कोंबड्यांचे जीव घेतले पाहिजे असं काही नसते. मी स्वतः नॉन व्हेज खातो, मला नॉन व्हेज आवडतं, पण प्रत्येकानं इतरांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. तसं सोनाली ही माळकरी कुटुंबातली आहे, तिच्या काळात अजूनही माळ आहे आणि तिनं कोणतंही नॉनव्हेज न खाता, आणि परिस्थिती नव्हती, सगळ्यात महत्त्वाचं तिने सांगितलं की ड्राय फ्रुट्स आणि हे लाड तिच्याकडे नव्हते. आपलं जे घरात डब्याला मिळतं ह्याच्यातच ती समाधानी होती, कारण 1 RK मध्ये एका नातेवाईकडे त्यांना ऍडजस्ट करून दिलं होतं आणि त्याच्यामध्ये 3 जण राहत होते. सोनाली सोबत तिची जुळी बहीण आणि एक मोठा भाऊ.
मुळात तिघही पोलीस भरती करत होते, पण जुळ्या बहिणीची हाईट बसत नाही, त्याच्यामुळे तिनं जॉब करून सोनालीला शिकवलं, ही सुद्धा गोष्ट महत्वाची आहे. बर, आता मला सांग, तुला फिजिकलला 50 पैकी 50 होते, त्यासाठी काय केलंस वेगळं? वेगळं असं काहीच नाही केलं. इथं 2 महिने तळजायला जय जवानची अकॅडमी, त्यांच्याकडे अकॅडमी लावली. त्या सरांनी जेवढं सांगितलं तेवढं केलं. ते दिवसातून 7 ते 8 तास ग्राउंड वरतीच होते. बर, ठीक आहे. फिजिकल तिनं घेतलंय, मुळात एवढ्या कष्टाची गरज नव्हती, पण तिनं केले, तिला यश आलं, तिला ते आता सार्थ झालंय, असं झालंय. आता तुझा डाएट काय असायचा व्हेज मध्ये? भाजी चपाती हेच, आणि फक्त दूध आणि केळी एवढं. म्हणजे दूध केळी खाऊन, काजू बदाम खात नव्हती काय? नाही. काजू बदाम काहीच खात नाही. नव्हती. ज्यांची परिस्थिती नाही, जे फक्त काजू बदामासाठी म्हणतात मला काजू बदाम मिळाले असते तर मी पोलीस झालो असतो, असं काही नसते. प्रत्येक जणाची परिस्थिती अशीच असते, वेगळं काही नसते. तुमचेच नाही, आमचे आई वडील अजूनही शेतीच करतात. परंतु आता परिस्थितीला दोष देण्यापेक्षा पुढे कसं जाता येईल ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. आता फिजिकलचं शेड्यूल कसं असायचं, म्हणजे सकाळी जायची की संध्याकाळी? सकाळी म्हणजे 2 टाइम असायचं. शेवटचा 2 महिने राहिलेले ना भरतीला. ओके, हा, शेवटच्या काळात 2 महिन्याचा हा शेड्यूलचा विषय. आणि जनरल वर्षभर काय शेड्यूल होतं? नाही. मागच्या वर्षीची पिंपरी चिंचवडची मैदानी चाचणी झाल्यानंतर लेखी परीक्षेला बसता नाही आलं, तिथपासून तर हे 2 महिन्याच्या आधीची कंडिशन काय होती, म्हणजे वर्षभर काय असेल? ग्राउंडलाच नाही गेली. म्हणजे आपण म्हणतो ना, एखाद्याचं काटक असतं शरीर, बॉडी काटक असले की ती ऐनवेळी कशी मोल्ड होती. म्हणजे तसं सोनालीचं काय होतं, आई वडील शेतकरी, शेतात कामं वगैरे केलेले, त्याच्यामुळे काय होते, बॉडी काटक राहिली आणि त्याच्यामुळे खूप मेहनत घ्यावी लागली नाही. काहींना काय होतं की आउट ऑफ ग्राउंड घेण्यासाठी 5-5 वर्ष पळावं लागतं, तशी वेळ सोनालीवर आली नाही. आता डाएट पण साधाच होता, ग्राउंड पण तिनं शेवटी 2 महिने फक्त फिजिकल अकॅडमी लावली, त्याच्यामुळे तिचं ग्राउंड पण कव्हर झालं. आणि तिनं अकॅडमी लावली किंवा नाही लावली तरी सुद्धा तिचं ग्राउंड कव्हर होण्यासारखं होतं, कारण तिची बॉडी तशी होती आणि वय कमी असल्यामुळे ग्राउंडला चांगले मार्क येतात. आता विषय असा आहे की तुला लेखीला किती मार्क आले ह्यावेळेस? 75. पहिलीच लेखी ना? पहिलीच लेखी परीक्षा होती, 75 मार्क आले. आणि सिली मिस्टेक 5 झाले सर. म्हणजे 80च्या प्लस तिला मार्क आले असते, परंतु सिली मिस्टेक झाल्यामुळे तिला 75 मार्क आले. पण 75 मार्क आणि इकडे 50 असल्यामुळे तिची बेरीज 125 झाली आणि तिचं सिलेक्शन होऊन गेलं. असंही मुलींना कमी मार्क लागतात, त्यात तुम्ही कॅटेगरीत असेल तर अजून कमी लागतात, परंतु तरी सुद्धा तिचा अभ्यास चांगला होता. पहिलीच परीक्षा होती, 5-6 सिली मिस्टेक करून आली आहे, पण सिलेक्शन होणं सुद्धा महत्वाचं आहे. आता अजून एक प्रश्न असा आहे की जे विद्यार्थी आता ह्या परीक्षेत हुकलेले आहेत की बाबा इंजुरी झाली म्हणून फिजिकलला जाता नाही आलं, किंवा फिजिकलला गेल्यानंतर तिथं काहीतरी गोंधळ झालाय म्हणून ते लेखीलाच बसलं नाही, किंवा लेखीला बसले पण तुझ्यासारखं एंट्री जात मिळाली नाही, किंवा सिली मिस्टेक झाल्यात, 10चे 10 प्रश्न चुकलेत, तर अशांना काय सांगणार? डोक्यात एवढंच ठेवायचं, फक्त जोपर्यंत सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव येत नाही ना तोपर्यंत सोडायचं नाही. मग ते काही पण होऊ दे, एकदा लिस्ट मध्ये नाव आलं ना मग नंतर नाही केलं तरी चालेल, फक्त एकदा लिस्ट मध्ये नाव आलं पाहिजे. एक मनाला लागलेली गोष्ट असते. लिस्ट मध्ये नाव येईपर्यंत थांबायचं नाही, असं तिचं म्हणणं आहे. आणि ते काही अंशी खरं सुद्धा आहे की तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवला पाहिजे. यश येईल किंवा नाही येईल, तुम्ही पोलीस भरतीच नाही, तुम्ही युपीएससी जरी स्टोरी ऐकली तरी त्यांचं असंच असतं की बाबा ज्या दिवशी माझा निकाल लागला, मी फेल झालो, त्या दिवशी सुद्धा मी अभ्यासच करत होतो. आणि हे आम्हाला लागू होतं. माझं ज्या दिवशी पीएसआयचं सिलेक्शन झालं होतं, दुसऱ्या दिवशी सकाळी 6ला माझा अलार्म वाजला होता की बाबा मला उठायचंय, मला अभ्यास करायचा, कारण तेव्हा ती आमची एसटीआयची मेन्स होती. आणि आमचं असं असायचं की नाही पीएसआयला गेलं तर वेळ मिळत नाही म्हणून एसटीआय व्हायचंय, म्हणजे राज्यसेवेला वेळ मिळतो, मग डीवायएसपी होतोय, डेप्युटी कलेक्टर होते. प्रत्येकाचे प्रश्न असतात, सगळ्यांचे सगळे स्वप्न पूर्ण होत नाहीत, कुठेतरी स्वतःला बंधन घालावं लागतं. परंतु तुमचं डेलीचं जे शेड्यूल आहे ते बिघडता कामा नये, ही एक महत्वाची गोष्ट असते. आता ह्या परीक्षेच्या वेळेस वर्षभर किती वेळा अभ्यास करायचा? वर्षभर करत 4-5 तास दिवसातून करायचे. पण मला वाटतं मे महिन्यापासून सुरुवात केली 2025 ची, ज्यावेळेस महाराष्ट्र अकॅडमीची बॅच आली ती स्वप्न खाकी, ऑनलाईन सुरुवात केली ती. ठीक आहे, अभ्यास कंटिन्यू चालू होता, फक्त ग्राउंड शेवटच्या 2 स्वप्न खाकीवाल्यांनी शिकवलं का चांगलं? खूप छान सर. सगळ्या नोट्स वगैरे आहेत आणि महाराष्ट्र अकॅडमीचे सगळे बुक्स आहेत माझ्याकडे. बरं, ठीक आहे. आता त्या बुकच्या गोष्टी मी सांगणार नाही, कारण मला वाटत नाही महाराष्ट्रात असं कोणीतरी विद्यार्थी असेल की याचं सिलेक्शन झालंय किंवा जवळ लागले कट ऑफच्या आणि महाराष्ट्र पब्लिकेशनचं पुस्तक नाही, असा विद्यार्थी शोधून सापडणारच नाही. तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर महाराष्ट्र अकॅडमी पब्लिकेशन शिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्ही कुठल्याही अकॅडमीत जा, ऑफलाईन किंवा कुठं अभ्यासिकेत अभ्यास करा, नाही तर एकटा सेल्फ करा. गावाकडे बसणाऱ्यांसाठी तर महाराष्ट्र अकॅडमी पब्लिकेशन हे वरदान आहे. त्यामुळे तुम्हाला बेस्ट
कंटेंट आम्ही सगळ्यात कमी किमतीत देतोय, चांगल्या क्वालिटीचं देतोय. उगाच 1 रुपयात बॅच विकायची आणि त्याच्यात काहीच नाही द्यायचं असं नाही. तर चांगल्या क्वालिटीचं देतोय. त्याच्यापेक्षा तुम्हाला जे प्रश्नसंच वगैरे आम्ही काळा घोडा पांढरा घोडा उपलब्ध केले त्याच्यामध्ये आहे, परंतु ती सांगते किंवा मी सांगतोय ह्याच्यापेक्षा मी तुम्हाला सांगत असतो की तुम्ही दुकानात जा, स्वतः पहा, जे त्या कॅटेगरीचं पुस्तक असेल बेस्ट ते घ्या. म्हणजे अनेकदा विद्यार्थ्यांना काय सवय असते की चला मी गणित बुद्धिमत्ता सोल्युशन असलेलं घेतो आणि जी के मराठी मला ऑटोमॅटिक येईल. पण लक्षात घ्या, कॉम्पिटिशन खूप वाढत चालली, तर तुम्हाला फक्त गणित बुद्धिमत्ता करून जमणार नाही. तुम्हाला जी के आणि मराठी सुद्धा तेवढंच ताकद लावून करावं लागणार आहे. बाकीचे जरी प्रश्नसंच असले घटकनुसार असले तर तिथं सुद्धा सोल्युशन खूप महत्वाचं आहे, कारण तुम्हाला शोधायला खूप वेळ जातो, तो वेळ तुमचा वाचत असतो. आणि सर मला हे सांगायला आवडेल की ज्यावेळेस तुमच्या म्हणजे स्वप्न खाकेची बॅच होती ना, त्यामध्ये रविवारी विकली टेस्ट असायची, त्याच्यामधून मला 3 बुक्स प्राइस भेटलेले. म्हणजे बॅच कितीला घेतली त्याने? फक्त 200 रुपये. बॅच 200ला घेतली, पुस्तक एवढे कितीचे आले? 1000 पर्यंत आले असतील सर. म्हणजे 800 रुपये आमचा तोटा झालाय एवढं शिकून. 200ची बॅच घेतलीये आणि 1000च्या आसपास तिला पुस्तकं आले, त्याच्यामुळं आमचाच लॉस झालाय. त्याच्यामुळे ठीक आहे. बर, आता जे नवीन विद्यार्थी की बाबा आत्ता पहिल्यांदा यांना पोलीस भरती करायची, लास्ट टाइम फॉर्म भरला होता पण तुझ्यासारखेच की फक्त फिजिकल केले, लेखीला बसलेत, पण कुठेतरी 40-50 मार्क्स आलेत किंवा लेखीला काय म्हणतात त्यांना आत घेतलंच नाहीये किंवा एकदम 10-20 कमी आलाय स्कोर, किंवा त्यांना असं माहित होतं की यार मी माझं फिजिकल निघलंय पण माझ्यानं लेखी निघणारच नाही म्हणून त्यांनी पेपरच दिला नाही. अशा लोकांसाठी काय सांगणार जे तुझ्या 2024च्या स्टेजला होतं? मला तर माझ्या एक्सपिरियन्स वरून असं सांगायला आवडेल की सगळ्यात जास्त तर लेखी फोकस केला पाहिजे. ग्राउंड मध्ये दिवसाचे 7 ते 8 तास घालून काहीच उपयोग नाही, कारण ग्राउंड झाल्यानंतर लगेच 15 दिवसात 20 दिवसात पेपर होतो आणि त्या 15 दिवसात एवढं टेन्शन असतं की म्हणजे काहीच कशाचा मेळच लागत नाही. त्यामुळं सुरुवात लेखीपासूनच केली पाहिजे. ज्यावेळेस लेखी आपले 80-85 क्रॉस झाली ना, मग ग्राउंड कसं पण करता येतं. नवीन मुलांना तर ग्राउंड इझी आहे. लक्षात घ्या, ग्राउंड हे तुमचं संपल्यानंतर तुम्हाला वेळ कमी असतो, हे तुम्ही ह्या वर्षी पण बघितले, ह्याच्या आधी तसंच होतं. म्हणजे असं झालेलं आहे की ज्या दिवशी फिजिकलची लास्ट डेट आहे, फिजिकल संपले त्याच दिवशी यांनी मैदानी चाचणीचे निकाल लावलेत आणि त्याच दिवशी हॉल तिकीट सुद्धा काढलेत की लगेच हे तुमचे हॉल तिकीट. म्हणजे अशा पद्धतीनं वेळ मिळत नाही, म्हणून आपलं आधीच नियोजन पाहिजे. आणि लेखी 100 गुणांची असते, 50 गुणांची नाही. मैदानी चाचणी झाल्यानंतर तुम्हाला डबल मार्क घ्यायचे त्या लेखीमध्ये. एक ग्राउंड झालं तर तुमचं दुसरं ग्राउंड पेंडिंग असते. शक्यतो जिल्हा पोलीस या वर्षी आधी झाले, कधी वाहन चालक होतात, कधी काय होईल, परंतु माझी मैदानी चाचणी झाल्यावर मग मी नवीन पुस्तकं घेईल आणि मग कामाला लागल असं चालणार नाही. त्यावेळेस फक्त रिव्हिजन करायची असते, चालू घडामोडी जिल्हा विशेष थोडंफार वाचायचं असतं, ह्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त वेळ मिळत नाही. त्यामुळं तुम्ही तुमचा अभ्यास करताना व्यवस्थित नियोजन ठेवायचं, जेणेकरून काय होईल, आतापासून तुमची मैदानी असेल लेखी असेल व्यवस्थित होईल. आता विशेषतः मुलींना काय सांगणार, ज्या मुली गावाकडे आहेत किंवा गावाकडून शहरात आल्यात परंतु अजून त्यांना दिशा मिळाली नाही अभ्यासाची, पोलीस तर व्हायचं, अशा लोकांना काय सांगणार? शक्यतो मुलींना सगळ्यात महत्वाचे संगत, फ्रेंड सर्कल, आपण कुठल्या मैत्रिणीत राहतो. अकॅडमीत हे राहायचं असेल ना तर मैत्रीण चांगली असणं खूप महत्वाचं आहे, कारण मैत्रिणीमुळे मैत्रीण पूर्ण आयुष्यात कामाला लागतं. आता माझ्याच मैत्रिणींवरून सांगते तुम्हाला, म्हणजे आहेत जरा एवढा भारी ना, हुशार बिशार, पण अशा जरा फालतू गोष्टींच्या नादी लागून म्हणजे सिलेक्शन घेणारे 100% होत्या त्या, पण गोष्टी म्हणजे चुकीच्या गोष्टीच्या नादी लागून त्यांनी त्यांचं सिलेक्शन गमावलं 1-2 मार्कांनी असं. म्हणजे मुलींनी एकतर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुमची संगत महत्वाची आहे, कारण आई वडिलांनी तुमच्यासाठी एवढे पोटाला पिळे घेणं म्हणतो आपण, शुद्ध मराठीची म्हण आहे, आणि तुमच्यासाठी ते इकडे शिकवायला तुम्हाला पैसे पाठवतायत. आणि मुलींना काय होतं की हिचं बघून तिला नाद लागतो, मग पुरं पाठवायचा नाद असेल तर अजून काय इतर टाइमपास करण्याच्या गोष्टी असतील, गप्पा मारायच्या, बिग बॉस बघायचं, वेब सिरीज बघायच्या, नुसतंच फिरायचं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे अनेकदा मुली वायाला जातात. आणि त्यात जाऊ नयेत हे आम्ही तुम्हालाही सांगतोय, तुमच्या पालकांनाही सांगतोय की बाबा आपला मुलगा असेल किंवा मुलगी असेल ह्यांच्याकडे लक्ष द्या, ह्यांची अपडेट घ्या, ते खरंच अभ्यास करतायत का बघा. कारण अनेक वेगवेगळ्या ठिकाणी अकॅडमी आहेत किंवा अभ्यासिका आहेत किंवा ग्राउंडच्या निमित्तानं लोक एकत्र येतात, ते तुमचं वयच असतं, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा आपण आपल्या आई वडिलांचं वय बघितलं पाहिजे की त्यांचं वय वाढत चाललंय ना. आपण जर आता ह्या वयात चुकीच्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर त्यांचं आयुष्य खराब होणार आहे, त्यांच्यासोबत आपलंही होणार आहे. बरं, अजून काय वाटतं तुला, ह्या मुलांना काय सांगितलं पाहिजे? काही नाही, अभ्यास म्हणजे सुरुवातीपासून जर भरती करायचीच असेल मनापासून
तर 1 वर्ष पूर्ण दिलं ना तरी भरती निघू शकते. फक्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत टिकून राहिलं पाहिजे. कन्सिस्टन्सी जास्त मॅटर करते. बरं. रोज 2 ते 3 तास अभ्यास केला ना तरी खूप आहे. फक्त रोज केला पाहिजे बरं. एवढंच. आता मागच्या वर्षी जेव्हा तुला गेटवरून हाकललं तेव्हा तुला वाटलं होतं का लगेच पोलीस भरती येईल? नाही, नव्हतं त्यावेळेस वाटलं. नव्हतं वाटलं. पण जास्त आली आली. आणि झालं. म्हणजे 2000 मला वाटतं 23ला आली, 24ला आली, 25ला आली, 26ला येईल की नाही? 100% येईल तुम्ही. येणार. जागा रिक्त आहेत. फक्त जाहिरात आल्यानंतर काहीही होत नाही. त्यावेळेस फक्त फॉर्म कुठे भरू आणि इकडे हे होईल का, तिकडे गोंधळ चालू आहे का, हा अधिकारी कुठला आहे, हा पेपर कसा काढतो, मी तिकडे फॉर्म भरतो, ह्याच्यातच लोक टाइमपास करतात. पोलीस भरती हा ऐन वेळी करायचा विषय नाही. आणि योगायोग असा आहे की एमपीएससी नंतर फक्त पोलीस भरतीची परीक्षा ही नियमात होते. इतर कोणतीही परीक्षा नियमित होत नाही. एकदा झाली आत्ता 2026ला, तर 2030ला होती का 35ला होती ह्याचा सुद्धा हिशोब नसतोय. फक्त पोलीस भरती नियमित होते जशी एमपीएससीची होते की बाबा ह्या वर्षी तुमची जून 2026 मध्ये पूर्व परीक्षा आहे, तर पुढच्या वर्षी ती ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जाईल किंवा जून जुलैमध्येच होईल. तसं पोलीस भरती ही एकमेव अशी एक्झाम आहे की पहिली तुमची मैदानी संपली की दुसऱ्याची ते आश्वासनं द्यायला चालू करतात. त्याच्यामध्ये 2-4 महिने घालवतात आणि नंतर हळूहळू ती प्रशासकीय प्रोसेस चालू होते. त्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, तुमची कॅमेरा लावा आणि ग्राउंड चालू करून घ्या आणि प्रशिक्षण घ्या, ह्याच्यामध्ये बोलता बोलता दिवस निघून जातात. कारण आपल्याला जरी वाटत असलं 1 वर्ष, पण त्याच्यामध्ये 365 दिवसच आहेत फक्त. त्याच्यामध्ये तुमचं दुखणं आहे, घरातली अडचणी आहेत, मित्रांचे लग्न आहेत, तिकडे जायचंय, आजारी पडलाय, पाऊस आलाय, आज काहीतरी वेगळाच विषय झालाय, फॉर्म भरायचा आहे, जायचं यायचं, ह्याच्यामध्ये वेळ जातो. आणि जर तुम्हाला खरंच करायचं असेल तर मन लावून करा. इकडे नाही झालं तर इतर ज्या परीक्षा असतात, वनरक्षक असेल, दारूबंदी पोलीस असेल, वेगवेगळ्या परीक्षांना तुम्हाला त्याचा फायदा होत असतोय. त्यामुळं कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे. शेवटपर्यंत सातत्य ठेवलं, कष्ट केले, व्यवस्थित मार्गदर्शन घेतलं, प्रश्न सोडवले, तर तुमचं सुद्धा सिलेक्शन 100% होणार आहे. फक्त प्रयत्न सोडले तर मग कायमचं सोडून द्यायचं. असं नाही करायचं की आता 4 महिने गॅप घेतोय आणि मग पुन्हा अभ्यासाला लागतोय. असं करण्यापेक्षा करायचं तर मन लावून करायचं आजपासून. नाही तर सोडून द्यायचं. कशाला आमच्या पुस्तकं घेताना आमच्या बॅच लावता, अजिबात नका करू. आम्हाला उगाच मोठं करू नका. आम्ही पहिलेच बडे येतं, पण तुम्ही पण तुमच्या अभ्यासावर लक्ष द्या की बाबा मला माझं करायचंय. मग मला पोलीस भरती करायची, एमपीएससी करायची का, हे सगळं सोडून वेगळा काय बिझनेस करायचा, दुसऱ्या नोकरी करायची, हे सगळं तुम्ही ठरवायचं असतं. आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः ठरवलं पाहिजे. मला वाटतंय कदाचित मी पहिला क्लासवाला किंवा पब्लिकेशनवाला असेल की मी सांगतोय की तुम्ही सोडा, आम्हाला नका, तुम्ही पुस्तकं घेऊन शेवटी आम्हालाच पैसे देता ना. हे करू नका. तुम्ही करायचं तर मन लावून आजपासून. त्या अकॅडमीतले मुलं आहेत की नाही, अभ्यासिकेत कोण बसतंय किंवा नाही, उलट इतर बसत नाही तोपर्यंत पुढे जायला तुम्हाला चान्स आहे. उद्या सगळे येतील, सगळ्यांसोबत तुम्ही येणार आणि सगळ्यांचं सिलेक्शन होणार नाही. कोणत्या तरी 4 मुलांचं होणार आहे एका अभ्यासिकेतलं. ते होण्याऐवजी एवढ्या मोठ्या संख्येनं जागा असतात, पुन्हा सुद्धा पोलीस भरती येणार आहे, त्यासोबत सरळ सेवेच्या सुद्धा इतर जाहिराती येणार आहेत. आणि हे सगळं करण्यासाठी तुम्ही आत्तापासून प्रयत्न करणं आवश्यक आहे. नसेल करायचं की असं वाटतं यार नाही माझ्यानं होत नाही, किंवा मला आईवडिलांना फसवण्यापेक्षा मी माझं दुसरं काहीतरी करून घ्या. लग्न करून घ्या, बिझनेस टाका, दुसऱ्या नोकरीला जा, नवीन काहीतरी शिका. परंतु करायचं तर मन लावून, नाही तर 100% बंद.